तर आपण पाहतो या निमित्तानं शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का दिलेला आहे। शिवसेनेकडनं सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरल्याचं चित्र समोर येते। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी आता शिवसेनेकडनं अर्ज भरलेला आहे आणि या निमित्तानं आपण पाहतोय पुन्हा एकदा ठाकरे सेनेला शिंदे सेनेनं मोठा धक्का दिलेला आहे। आठवडाभराच्या अंतरावर आपण पाहतोय मोठा एक धक्का, राजकीय धक्का या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। एका बाजूला उद्धव ठाकरे 6 खासदार गेल्यानंतर जे मोठं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन दौरे करतायत, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना दुसऱ्या बाजूला मात्र एकनाथ शिंदेंनी पुन्हा ठाकरे सेनेला सुरुंग लावलेला आहे। मात्र आता आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडनं अर्ज तर भरला, मात्र त्यावर काही पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कारवाई होणार का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आपण पाहिलेलं आहे विधान परिषदेत आपण पाहिलेले खासदार जे 6 खासदार होते, 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडलेले होते आणि त्याचमुळे त्यांच्यावर हा खरं तर ठाकरेंना या निमित्तानं बसला असं वाटतं तुम्हाला? हे बा तो धक्का म्हणता येईल मला नाही सांगता येत, पण सचिन भाऊ आहे एक चळवळीतले कार्यकर्ते, त्यांना नेहमी लोकांची कामं करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, विशेषतः कामगारांची कामं करण्यामध्ये जास्त त्यांना आपण पाहतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांना काही कामानिमित्त मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री भेटले असतील, त्यामुळं सरकारच्या माध्यमातून त्यांना सकारात्मक त्यांना मदत झाली, त्यामुळे ते निर्णय घेतला। ऑपरेशन टायगर 3 हे विधान परिषदेमध्ये सक्रिय झालंय असं देखील म्हणतायत, कारण की याच्या आधी सांगितलं होतं की खासदार फुटले, आता आमदार किंवा नगरसेवकही फुटू शकतात आणि त्याची सुरुवात झाली असं म्हणू शकतो। हे ऑपरेशन टायगरच्या संदर्भात मला नाही माहिती, पण बघा मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई आणि आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्रा वहिनी हे आणि सरकारमधले मंत्रिमंडळ एकदम चांगले निर्णय घेतात, लोकांच्या हिताचे निर्णय घेतात, राज्य पुढे जावं, प्रगतीवर जावं याच्याकरता निर्णय घेतात। त्यामुळं सगळ्यांना वाटतं आपण या प्रवाहामध्ये यावं आणि राज्याबरोबर काम करावं असं। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर सगळ्यांनी प्रगतीमध्ये यावं असंही म्हणणं व्यक्त केलं आपल्या सोबत। आपण बघतोय की या ठिकाणी असा मोठा धक्का नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ